हिमालयावर पार्वती देवी आणि गणेशजीची हास्यकथा. एक दिवस कैलास पर्वतावर बर्फ हळूहळू पडत होता. महादेव ध्यानात होते आणि पार्वती देवी गणेशाबरोबर खेळत होती. गणेशजी म्हणाले, "आई, मला पण तुझ्यासारखी बर्फात पूजा बसवायची आहे." पार्वती देवी हसत म्हणाल्या, "बाळा, तू पूजा करशील की बर्फाचा गोळा खाशील?" गणेशजी लगेच म्हणाले, "पहिल्यांदा गोळा खाईन, मग प्रसाद वाटेन." तेवढ्यात नंदी आला आणि म्हणाला, "गणेशा, बर्फाचा प्रसाद चालत नाही बाबा." गणेश म्हणाला, "नंदी काका, मग तू घ्याच बर्फाचा दर्शन." हे ऐकून पार्वती देवी इतक्या हसल्या की त्यांच्या कपाळावरच्या कुंकू थोडं पडलं आणि महादेवानी ध्यानातून डोळे उघडले. "अगं पार्वती, काय चाललंय इतकं हसू?" पार्वती म्हणाल्या, "तुमचा मुलगा बर्फाची पूजा करत होता, पण मध्येच प्रसाद खाऊ लागला." महादेव हसून म्हणाले, "गणेशा, तुझी पूजा देवानंही हसवते." आणि त्या दिवशी हिमालयावर भक्तांनी ऐकलं, देवांचा हसू बर्फाच्या थंडी तरी उबदार होतं.